आपण जेव्हा आपल्या आजूबाजूचा परिसर पाहतो, आपल्या आजूबाजूतील लोकांना पाहतो, ते पाहत असताना आपल्याला एक दृष्टिकोन असतो। तो दृष्टिकोन जो आपल्या जन्मापासून ते आपल्या आजपर्यंतच्या वयापर्यंत आपल्याला मिळालेले शिक्षण, काही अनुभव आणि काही पूर्वग्रह यातून बनलेला असतो। या दृष्टिकोनातून आपण सर्व काही पाहत असतो। आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या देशातील किंवा आपल्या राज्यातील सर्व लोकांचा असेल का? तर नक्कीच नाही। तर नेमका आपला देश किंवा आपल्या देशातील समाज व्यवस्था कशी आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला देशातील विविध दृष्टिकोन व आपल्या देशाची विविधता ही समजणार नाही। त्यासाठी आज आपण मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 1 मधील भारतीय समाज हा टॉपिक पाहणार आहोत व सिलेबसची डिकोडिंग सिरीज समोर नेणार आहोत। तर चला सुरू करूया राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग। भारतीय समाज यामध्ये आपल्याला भारतातील सामाजिक ठळक वैशिष्ट्ये व भारतातील विविधता हे पाहायचे आहे। यामध्ये विविध जाती, विविध भाषा, विविध धर्म, विविध जमाती आणि विविध वंश आणि संस्कृती पाहायचे आहेत। यामध्ये भारतामध्ये विविधतेमुळे निर्माण झालेले आव्हाने, बहुवचनवाद, विविधतेत एकता, असमानता आणि बहिष्कार व त्याचबरोबर कुटुंब व्यवस्था हे मुख्य मुद्दे पाहायचे आहेत। पुढचा मुद्दा आहे महिला आणि भारतीय संघटनेची भूमिका। भारतीय इतिहासातील महिला संघटनेचा प्रकार, 19व्या शतकातील सामाजिक सुधारणा आणि त्या सुधारणामध्ये महिलांचा हस्तक्षेप, कृषी संघर्ष आणि विद्रोह व त्यामध्ये महिलांचा हस्तक्षेप, स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग, महिला संघटना आणि महिला संघटनेला भेडसावणाऱ्या समस्या, त्याचबरोबर बचत गट, सूक्ष्म वित्त संस्थांची भूमिका। त्यानंतरचा मुद्दा आहे लोकसंख्या आणि समस्या। भारताची मूलभूत लोकसंख्या, भारतीय लोकसंख्येचा ट्रेंड आणि त्याचे परिणाम, जास्त लोकसंख्येची कारणे आणि त्याचा परिणाम, लोकसंख्येचे स्फोटाची आव्हाने, त्याचबरोबर भारतीय लोकसंख्येतील बदलते वयाची संरचना, त्यात आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असे सुद्धा म्हणतो। भारतातील लोकसंख्या, वृद्धांची संख्या व त्याचबरोबर भारताचे लोकसंख्या धोरण आणि उपक्रम हे यामध्ये पाहणे आवश्यक आहे। यानंतर येतो गरिबी आणि विकासात्मक समस्या। विकास आणि गरिबीची संकल्पना, गरिबीचे प्रकार, गरिबी मोजणीचे प्रकार जसे की दारिद्र्य रेषा, त्याचबरोबर गरिबीची कारणे, सामाजिक समस्या म्हणून गरिबी, गरिबीचा सामाजिक आणि आर्थिक प्रसार आणि गरिबीचे परिणाम आणि विषमता हे मुद्दे अभ्यासणे फार आवश्यक आहे। त्याचबरोबर वाढत्या शहरामध्ये गरिबीची समस्या, गरिबीचे निर्मूलन उपक्रम, गरिबीसाठीचे धोरण व त्याचबरोबर गरिबी निवारण आणि विकास यांच्यातील संबंध, गरिबी, असमानता आणि विकास यांचा संबंध। यानंतर आहे शहरीकरण, त्याच्या समस्या आणि त्याचे प्रकार, भारतातील नागरीकरण ट्रेंड आणि त्याचे परिणाम, लोकसंख्या आणि सामाजिक परिणाम, शहरीकरणाला चालना देणारे घटक, सेवा वितरणाची स्थिती, शहरीकरणामुळे निर्माण झालेले आव्हान, शहरी भागातील समस्या, शहरीकरणाचे सामाजिक परिणाम, ग्रामीण भागातील नागरीकरणाचा परिणाम, शहरी नियोजन, शहरी स्थानिक संस्थानांची भूमिका व झोपडपट्ट्यांची समस्या। यानंतर येतो भारतीय समाजावर जागतिकीकरणाचा परिणाम। जागतिकीकरण समजून घेणे, त्याचे वेगवेगळे परिणाम जाणून घेणे, जागतिकीकरणाला चालना देणारे घटक, जागतिकीकरण आणि भारत यांचा संबंध, भारतावर जागतिकीकरणाचा झालेला प्रभाव जसे की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, महिलांवर आणि विशेष करून कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम। यानंतर आपण पाहणार आहोत सामाजिक सक्षमीकरण। सामाजिकदृष्ट्या सक्षमीकरणाचा अर्थ आणि संकल्पना काय आहे, सामाजिक सक्षमीकरणाचे परिणाम काय आहेत, आपल्याला सामाजिक सक्षमीकरणाची गरज का आहे, सामाजिक सक्षमीकरणासाठी सरकारी उपक्रम काय आहेत आणि वास्तवातील सक्षमीकरण आणि भारतातील सक्षमीकरण यांचा काय संबंध आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जातीयवाद, सांप्रदायिकता याचे वैशिष्ट्य, भूतकाळातील भारतातील जातीयवाद, समकालीन भारतातील सांप्रदायिकता, जातीयवादाची कारणे, जातीयवादाचे परिणाम, या सर्व गोष्टींच्या नियंत्रणासाठी उपाय आणि जातीयवादाचा नायनाट, त्याचबरोबर जातीयवादाचा उतारा म्हणून धर्मनिरपेक्षता हे मुद्दे पाहणे आवश्यक आहे। यानंतर येते प्रादेशिकता, रिजनलिझम। प्रादेशिकताची संकल्पना काय आहे आणि प्रादेशिकता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आवश्यक आहे। प्रादेशिकतेचे स्वरूप कसे आहे, भारतातील प्रादेशिकता म्हणजे नेमकी कशी आहे, प्रादेशिकतेची कारणं काय आहेत, भूमिपुत्र ही संकल्पना काय आहे, प्रादेशिकतेचे परिणाम काय आहेत, संघराज्य व प्रादेशिकता यांचा सहसंबंध कसा आहे, प्रादेशिक पक्षाची भूमिका, प्रादेशिकता समाविष्ट करण्यासाठीचे उपाय,
आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील प्रादेशिकता हे मुद्दे समजून घेणे फार आवश्यक आहे. यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो धर्मनिरपेक्षता. सेक्युलरिझमचे भारतीय मॉडेल, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि घटना यांचा सहसंबंध, निसर्ग आणि भारतातील धर्मनिरपेक्षता यांचा संबंध, समान नागरी संहिता, भारतातील धर्मनिरपेक्षतेसमोरील आव्हाने व भारताला खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष करणारे मुद्दे. आपल्या भारतीय समाजाबद्दलची हे सर्व मुद्दे पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या देशाकडे व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. ही सिरीज समोर चालू राहील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.